हाय फ्रेंड, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. माझ्या चॅनलचं नाव आहे माय लाईफ अँड माय फॅमिली. तर बघा, आज आहे गुढीपाडवा आणि तुम्हाला हॅपी गुढीपाडवा. मराठीवर काय म्हणते मराठी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आपलं नवीन वर्ष आजपासून चालू झालेलं आहे आणि माझी मुलगी झोपलेलीच आहे आणि आमच्या घरचे गुढीची पूजा झाली आहे 5 वाजता. कारण का तर माझे मिस्टर गेले आहेत सकाळी 6 वाजता कामाला. तर म्हणून मी 5 वाजता पूजा करून घेतली गुढीची आणि गाडीची आमच्या. आणि माझ्या मिस्टरांचा टिफिन पण बनवून दिला आणि ते कामाला गेले. त्याच्यामुळं मला खूप लवकर उठावं लागलं फ्रेंड. आणि तशी पण मला झोपच नाही लागली. रात्री 3 वाजेपर्यंत जागीच होते. मग थोडा फॅन वाढवला. इकडून इकडून तिकडून फॅन वाढवला तरी मला अर्धा तास झोपच नाही लागली. म्हणजे 3:30पर्यंत जागीच होती. मग अर्धा तास झोप लागली तर 4 वाजता मला परत उठावं लागलं. मग आंघोळ वगैरे करणं, झाडणं, फरची पुसणं, एक काम पण मला करावं लागलं. कारण पूजा म्हणल्यावर सगळं आवरावं लागतं. आणि तरी मी अर्धी तयारी रात्रीच करून ठेवली होती. सगळंच काढून ठेवलं होतं. म्हणून थोडंसं बरं झालं. आणि नाहीतर मला सकाळी खूप घाई झाली असती. आणि खूप सुंदर अशी पूजा केली आहे आम्ही. फक्त आमच्या पूजेला थोडा हार, एक फुलांचा हार कमी होता. पण आम सुट्टे फुलं होते ते वाहिले आम्ही. आणि खूप छान. आणि मला कसं आहे फ्रेंड, माझ्या मिस्टरांच्या हातानं पूजा करून घेतली ना, मला बरं वाटलं. नाही तर कसं आहे, ते सकाळी 6ला जातात, संध्याकाळी 7ला येतात. त्यांना पूजा बघायलाच भेटली नसती. म्हणून मी आणि तशी मी त्यांच्या हातानंच पूजा करून घेते. कारण कसं आहे, माणूस नेहमी तशी पूजा नाही करत. मग आपण कोणातरी निमित्ताने त्यांच्या हाताने पूजा करून घ्यायला पाहिजे. तर मग त्यांनी पूजा वगैरे केली मस्तपैकी आणि कामाला गेले. आणि फ्रेंड, आज मी बनवणार होती पुरणपोळी, पण नाही बनवली. कारण का तर मला खूप पित्ताचा त्रास झाला आहे. म्हटलं अजून आपण डाळीचे पदार्थ खाल्ले तर आपली वाट लागणार आहे. त्याच्यामुळं आज काय मग मी पुरणपोळी बनवत नाही आहे. आता प्रसादाला थोडा रव्याचा शिरा करणार. संध्याकाळी मिस्टर कामावरून आल्यावर मस्तपैकी मटर पनीर करणार आणि मग रात्रीच मग आम्ही मस्तपैकी सगळेजण बसून जेवण वगैरे करणार. आता सकाळी दिलं त्यांना पत्ताकोबी दिली आणि चपातीचा टिफिन दिला. आणि मी तुम्हाला माझी मस्तपैकी गुढीची पूजा दाखवणार आहे. चला तर बघा, थोडा अंधार आहे तर गुढीची पूजा बघून घ्या. तर बघा, कारण फ्रेंड पूर्ण सकाळ व्हायची आहे त्याच्यामुळे थोडा अंधार पडतो आहे. तर असं समजून घ्या तुम्ही, तुम्हाला दिसली असेल. तर बघा, यावेळी इकडे आम्ही नेट लावलं आहे त्याच्यामुळं आम्हाला इथे पूजा करावी लागली. म्हणजे ही जाडी लावलेली आहे. आणि इकडे आहे ग्रीन नेट, म्हणजे इकडे बांधता येते. इकडे आतमध्ये ग्रिल आहे. इकडलं ग्रिल बाहेर गेलं ते लोखंडी नेट लावले त्याच्यामुळं. आणि इकडे आहे ग्रीन नेट, हे बाहेरून लावलेलं आहे. तर बघा फ्रेंड, आणि माझ्या मुलीला मी खूप उठवायचा प्रयत्न केला फ्रेंड, आणि ती उठलीच नाही. कारण का तिला झोप येत होती. म्हटलं ठीक आहे झोप, ती झोपलीच आहे, मग तिला उठवलंच नाही. कसं आहे फ्रेंड, मुलांना उठायच्या कंटाळ्यात. आज सुट्टीचा दिवस आहे म्हणल्यावर तिला पण असं वाटलं कुठेतरी की कशाला उठायचं, कंटाळा येतो मुलांना. आपलं पण तसंच होतं फ्रेंड, नाही का, लहानपणी. तर मी काही माझ्या मुलीला खटखट करत नसते. नाही उठायचं तर नको उठू, पसारा पडलेलंच आहे बेडवर. आणि मिस्टर असतानाच मला व्हिडिओ घ्यायचा होता, पण ते बोलले की मला उशीर होईल, तू घे म्हणे तुझा व्हिडिओ आणि मी जातो म्हणे कामाला. घरी असलं की घे, मी एखाद्या वेळेस येत येत जाईन म्हणे व्हिडिओमध्ये. कारण त्यांना पण सकाळी जायचं म्हणल्यावर टाईम नसतो ना फ्रेंड, त्याच्यामुळं. आणि मला रांगोळ्या पण घालायच्या मस्तपैकी. चला मी तुम्हाला नंतर दाखवते रांगोळी वगैरे घातलेली. तर बघा फ्रेंड, मी किती मोठे टोमॅटो आणले
आणि माझे मिस्टर आलेत कामावरून आणि मस्त चहा पाणी वगैरे झालं, भेळ खाऊन झाली, नाश्ता झाला मस्तपैकी. आणि हे टोमॅटो कशासाठी आणले तुम्ही म्हणाल, एवढे मोठे टोमॅटो काय करायचे तुम्हाला? तर मला करायची याची पावडर. तर कशी? तर मी हे टोमॅटो आहे ना चांगले चिरून घेणार आणि म्हणजे स्वच्छ धुवून घेणार, पुसून घेणार आणि चिरून घेणार. याला पाणी नाही ठेवायचं आपल्याला, फक्त आतलं अंगचं पाणी असलं तर ठीक आहे. आणि मग मी हे काय करणार आहे, ताटामध्ये मस्त त्या फोडी अशा उन्हामध्ये वाळत घालणार आहे आणि त्याची पावडर बनवून मी 5 किलोची पण पावडर बनवून ठेवणार आहे. एका भरणीमध्ये फ्रीजमध्ये ठेवायचे, वर्षभर राहतील. आणि जेव्हा आपल्याला टोमॅटो नाही भेटले, आपल्याला भाजीत किंवा ग्रेव्हीच्या ह्याच्यात जर टाकायचं असलं तर आपण चम्मच 2 चम्मच असं पावडर टाकू शकतो. म्हणजे खूप सुंदर याची ग्रेव्ही पण बनते. म्हणून मी हे पावडर बनवून ठेवणार आहे. कारण का तर आता स्वस्त आहे. हे मी फक्त 10 रुपये किलोने आणले, 5 किलो 50 रुपयाचे. तर म्हटलं चला जोपर्यंत स्वस्त आहे तोपर्यंत काही ना काही उद्योग करत राहा फ्रेंड. म्हणजे असं जर वेळ आली ना महागाईची तर आपल्यालाच ते अवघड जात नाही. कारण आपण साधारण परिस्थितीतले म्हणल्यावर आपल्याला थोडंफार असा उद्योग करायला पाहिजे. मला तर असं वाटते. तुमचं काय मत आहे? बरोबर है ना? आपण साधारण परिस्थितीत म्हणलं असं उद्योग करायला पाहिजे फ्रेंड. कारण कसं आहे ना, जर असं आता युद्धाच्या काळात आता भाज्या महाग झाल्या किंवा तर मग आपल्याला हेच उपयोगी येणार ना. म्हणून मी हे करून ठेवण्याचा प्रयत्न चालू आहे माझा. कारण कसं आहे फ्रेंड, मला आधी पण करायचं होतं, पण माझ्या गॅलरीला आहे ना नेट नव्हतं लावलं. तर म्हणून मग कबूतर येत होते. मग ते घाण वाटत होतं मला, मळमळ वाटत होतं. म्हणून मग मी तेव्हा नाही बनवलं ते पावडर वगैरे. आता माझ्या मिस्टरांनी मला मस्तपैकी लोखंडीत जाळी लावून दिली आहे. तर म्हणून मी आता एक-एक माझ्या मनाजोगतं मस्तपैकी उद्योग करणार आणि मी तुम्हाला पण आपल्या व्हिडिओमध्ये दाखवणार. तर चला तर मग आता बनवणार आहे मी मस्तपैकी मटर पनीर आणि थोडं शिरा बनवणार आहे आणि चपात्या बनवणार आहे. साधंच बनवणार आहे. मगाशी माझे मिस्टर घरी नव्हते त्याच्यामुळं मी काही सण बनवलं नाही. तर चला मी तुम्हाला मटर पनीर कसं करायचं ते पण दाखवते आणि शिरा पण बनवते. तर भेटूया आपण थोड्याच वेळात. बघा मी तुम्हाला म्हणलं ना, मी मटर पनीरची भाजी तुम्हाला कशी बनवते ते मी तुम्हाला दाखवणार आहे. अहो आवाज करू नका, यांचं काही ना काही चालूच असतंय. तर चला मी गॅस पेटून घेते आणि हे मोबाईल धरा. बघा मी आता गॅस पेटून घेतला आणि तेल मी पहिले गरम होऊ देणार आहे आणि मग नंतर तुम्हाला कशी भाजी बनवायची ते मी सांगणार आहे. बघा मी यात आता मोहरी घालणार आहे आणि ती छान अशी तडतड देणार आहे आणि सोबतच मी आता त्याच्यात जिरं पण घालणार आहे. म्हणजे दोन्ही तडतडलं की मग आपली पुढची प्रोसेस सुरू. तर बघा आपली जिरं मोहरी तडतडले. आता मी कांदा आणि लसूणची पेस्ट टाकून घेते. अरे बापरे, तर बघा कांदा आणि लसूणची पेस्ट मी परतून घेणार आहे व्यवस्थित गुलाबी रंगावर. बघा आणि पेस्टचा कलर कसा चेंज होत आहे, म्हणजे गुलाबी रंगावर परतून घ्यायचं आपल्याला. आला आहे ते गुलाबी रंग. आणि आता मी यात घालणार आहे फ्रेंड आपली टोमॅटो प्युरी आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं याला. बघा आता मी टाकून घेणार आहे लाल तिखट, मीठ आणि हळद. जास्त मसाले नाही टाकत फ्रेंड, मी एवढंच टाकणार आहे. आणि हे छान आता मी मिक्स करून घेणार आहे. आणि आता यात आपण घालणार आहे पनीर. यात मी फ्राय करून घेणार आहे. मी एक वेळा तळून घेतले होते फ्रेंड, पण माझे मिस्टर बोलले की ते रबर खाल्ल्यावानी वाटते. म्हणून मी ठरवलं की नाही, आपण असंच बनवायचं. यात मी ते फ्राय करून घेणार आहे आणि याच्यासोबत मी मटरसुद्धा घालणार आहे. खूप छान भाजी बनते फ्रेंड घरी. आणि हॉटेलच्या भाजीला काही चव नसते फ्रेंड. माझ्या मिस्टरांचा बड्डे होता फ्रेंड 10 मार्चला. कशी भाजी होती हो? बघा तोंड कसं वाकडं झालं. अजिबात चवाची भाजी नव्हती फ्रेंड. हे माझे मिस्टर आणि माझी मुलगी ते तोंड कशी तरीच करे. माझी मुलगी ते जास्त जेवलीच नाही फ्रेंड. आणि ते बोलले घरीच बनव आपल्या, दर महिन्याला बनव. कारण हॉटेलमधली अशी ग्रेव्ही नव्हती, काळी काळी होती. असं वाटते काय टाकलं त्यात, काय कोळसा टाकला का. काळसर काळसर भाजी होती फ्रेंड.
खरंच मी व्हिडिओ घेतला असता त्या दिवशी तुम्हाला पण बघायला मिळालं असतं. तर आता हे आपल्याला थोडंसं होऊ द्यायचं आहे, नंतर आपण यात पाणी वगैरे घालू. आणि आता मी यात घालणार आहे फ्रेंड पनीर मसाला. एवढा टाकू? डालो. 10 रुपयाचाच होता आहे ना. तर बघा, आणि खरं आहे फ्रेंड, माझे मिस्टर मला बोलले की कच्चंच पनीर टाक. तर खरं आहे, हे जे आपण फ्राय करतो ना तेलामध्ये ते तुटून पण जाते, त्याचा भुगा बनून जाते. हे पनीर बघा फ्रेंड, तुटत पण नाही आणि व्यवस्थित आहे. ते कसं तुटून त्याचे तुकडे तुकडे होत होते आहे ना. बरं खोटं नाही बोलला. राईट बोलला. राईट बोलला म्हणते. आणि आता मी यात घालणार आहे मस्तपैकी कोथिंबीर. टाकते एवढी पण? तुम्हाला मिस्टरांना का विचारते, आणि माझी सवय आहे ती, त्यांना तसंच विचारते मी, त्रास देते थोडं त्यांना. टाकते एवढी देते ना तुम्हाला त्रास. मिस्टर PhD झालेलं आहे भाज्या हा, म्हणून त्यांना विचारते मी. म्हणून विचारते. आले मी हा, दोन मिनिटं. तर बघा, मी आता छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे. वाव, उद्या तुमच्या कंपनी सगळे विचारणार कुठून आणली चांदोरे हे भाजी. काय बोलणार? हॉटेलमधून? चंपुला फ्री हॉटेल. आता यात घालणार आहे मी मस्तपैकी गरम पाणी. हे भरपूर नाही टाकत मी, पचका होतो भाजीचा, मला घाण भाजी नाही बनवायची. बस होते, नॉर्मल टाकू. बस फ्रेंड राहा, बस. जमली? ए पिल्लू, इकडे आपलं मटर पनीर बघ लवकर. लवकर आहे, लवकर आहे. अशी होती का त्या दिवशी, सांग मला, हॉटेलमध्ये खाल्लेली? अशी होती का पण त्या दिवशी खाल्लेली? आज खाशील ना? वा. चला तर फ्रेंड, आजचा व्हिडिओ एवढाच होता, आणि परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करा. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. गुड.